इंग्लिश बोलत असताना आपल्याकडून बऱ्याच वेळेस काही कॉमन मिस्टेक्स होतात आणि त्या कॉमन मिस्टेक्स कुठल्या? त्या आता आपण बघूया. या 6 मिस्टेक्स आहेत. या 6 मिस्टेक्समध्ये आपल्याला बऱ्याचशा चुका आढळतात. पण या चुका आपण इंग्लिश बोलताना टाळायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा पहिलं, ही डोंट नो. ही डोंट नो असं आपण म्हणतो ते चुकीचं आहे. ॲक्चुअली व्हॉट इज करेक्ट? ही डझंट नो. इट इज करेक्ट. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्या कर्त्यानुसारच क्रियापद समोर आलं पाहिजे. म्हणून ही डझंट नो. इट इज करेक्ट. त्यानंतर ट्रान्सलेशन करत असताना बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो? ॲज आय एम लाइकिंग इट. आय एम लाइकिंग इट असं आपण म्हणतो. पण आय एम लाइकिंग दिस मूव्ही हे चुकीचं आहे. मग तिथे करेक्ट काय येईल? आय लाइक दिस मूव्ही. म्हणजे येथे स्टेटिव्ह वर्ब जर जर असेल, स्टेटिव्ह वर्बला कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं जात नाही. कंटिन्युअस टेन्स म्हणजे आय एन जी सफिक्स लागलेला आहे वर्बला, म्हणून तो टेन्स कंटिन्युअस म्हणजे चालू काळ या अर्थाने तो होतो. त्यानंतर आय एम हॅव्हिंग अ कार हे चुकीचं आहे. त्याऐवजी आपण काय म्हटलं पाहिजे? आय हॅव अ कार. म्हणजे ओनरशिप जर दाखवायची असेल तर हॅव हा शब्द आपण तिथे वापरला पाहिजे. काही प्रेपोजिशन्स असतात ते सुद्धा चुकीचे वापरले जातात. अबाउट या प्रेपोजिशनच्या बाबतीतही तसंच. आता समजा आपल्याला म्हणायचं आहे, एखाद्या विषयावर चर्चा करायची आहे, त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, तर लेट्स डिस्कस अबाउट द टॉपिक. लेट्स डिस्कस अबाउट द टॉपिक हे चुकीचं होईल. तर बरोबर काय होईल? लेट्स डिस्कस द टॉपिक. म्हणजेच डिस्कस नंतर अबाउट वापरलं जात नाही. त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या बाबतीतही तसंच. दिस इज मोर बेटर दॅन दॅट हे चुकीचं होईल. मग बरोबर काय? तर दिस इज बेटर दॅन दॅट. आता मोर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि बेटर, गुड, बेटर, बेस्ट. गुड पॉझिटिव्ह, बेटर कंपॅरेटिव्ह आणि बेस्ट सुपरलेटिव्ह. मोर आणि बेटर हे दोन्ही एकाच वेळेस वापरलं जात नाही. म्हणून येथे करेक्ट काय? दिस इज बेटर दॅन दॅट. स्वतःची ओळख करून देताना माय सेल्फ उमाकांत हे चुकीचं होईल. तर त्याऐवजी आपण काय बोललं पाहिजे? आय ॲम उमाकांत. म्हणजे इंट्रोडक्शन करत असताना माय सेल्फ आपण वापरायचं नाही. तर अशा प्रकारचे काही कॉमन मिस्टेक्स आपण इंग्लिश बोलत बोलत असताना करतो. या मिस्टेक्स आपण टाळायला पाहिजे.